जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो, आज आपले संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आज त्यांचा उपोषणाचा 4था दिवस आहे। मी हे 3 दिवस होतो। आज सकाळी आलेलो आहे इकडं मुंबईवरून कामानिमित्त आणि माझे काम झाल्यानंतर मी जाणार आहे। पण आज असं बघतोय मी, आज जेव्हा मोबाईल ओपन केला न्यूज चॅनल वरती बघतोय की प्रत्येक न्यूज चॅनल फक्त हेच दावतंय की मराठा समाजाच्या तरुणांमुळे मुंबईकरांना होणारा त्रास, रेल्वे स्टेशन असेल, ऑफिसला जाणाऱ्यांचे, सामान्य मुंबईकरांना त्रास होतोय मराठ्यांमुळे, हे दावायचा प्रयत्न मीडिया करते। पण माझ्या या मीडियाला सांगणे आणि सामान्य मुंबईकरांना यांनाही माझं सांगणे, तुम्हाला 2-4 दिवसाचा त्रास वाटतोय, पण आरक्षण नसल्यामुळे आम्ही पिढ्यानपिढ्या काय त्रास सहन करतोय हे आम्हाला माहिती। आज मीडिया दावते फक्त मराठ्यांचे व्हिडिओ दावते, मराठा समाजाचे, किंवा तरुण रोडवर आहेत, इकडे आहेत तिकडे आहेत, ट्रॅफिक जाम करतायत। पण मीडिया हे दावायचा प्रयत्न करत नाहीये की आज तिथे जे मराठा तरुण आलेत, मराठा शेतकरी वर्ग आला आहे, तो काय मराठा समाज काही सहलीला आलेला नाही किंवा फिरायला आलेला नाहीये। मराठा समाज हो आपल्या हक्काचं आरक्षण मिळवण्यासाठी देता आलाय, त्यालाही मूल्यबळ आहेत। आज बघतोय आपण आंदोलनात 2 तरुणांचा मृत्यू झाला, हार्ट अटॅकने झटका आल्याने। त्याच्याही घरी त्याची आई असेल, त्याची बायको असेल, त्याची लहान मुलं आहेत। तसंच तिथं आलेले सर्व समाजाचे आज गावाकडे लहान मुलं आहेत, घरची वाट बघतायत किंवा आपले बाबा गेलेत मराठा आरक्षणासाठी की वापस केव्हा येणार आहेत। उभं पीक आज पाण्यामध्ये सोडून आमचा शेतकरी बांधव मराठा समाजाचा तो आज तिथं आंदोलनासाठी गेलाय। अरे दावायचं ना तुम्हाला, तर जे डोळे लेकरांची आपल्या वडिलांची वाट बघतायत ते गावाकडे जावा आणि गावाकडे दावा। शेतकऱ्यांचं उभं पीक आज पाण्यामध्ये आहे, तो सोडून शेतकरी हा तिथं आंदोलनात सहभागी झालाय। दावायचं तर ते उभं पीक पाण्यात असलेलं दावा। आपला मालक मुंबईला गेलाय, शेतातील जनावरांची अवस्था दावा। एवढा त्रास आम्ही सहन करतोय, आम्हाला काय हौस नाही, मजा नाहीये की उगाच यायचं, सगळं घरदार सोडून तिथे यायचं। ते तुम्ही दावायचं तरी दावा ना, किंवा सरकार मराठा समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष करते, हे दावायची तुमची तयारी आहे का मीडियावाल्यांची? तुम्ही मागणी काय करा, समजा मुंबईकरांना त्रास होतोय मान्य, पण आमचंही दुखणं समजून घ्या ना कुठेतरी। आम्हाला काय त्रास होतोय, आमचा आत्मा काय जळतोय हे पण तुम्हाला कळायला पाहिजे ना। आज मनोज दादा 4 दिवस झालं उपोषण करतायत, आज त्यांनी पाणीही पिणार नाही आजपासून म्हणून असं सांगितलेलं आहे। फक्त तुम्हाला काय ट्रॅफिकचा त्रास होतोय, कामावर जायला यायला उशीर होतोय, तर त्याच्यामुळे एवढे तुम्ही चवताळात आणि मीडिया पण तेच धावते। मीडियाला बाकीचं दिसत नाही। एक सामान्य मुंबईकरांना आणि मुंबईकरांतल्या मराठी माणसांना आमचं एवढंच सांगणं आहे, तुम्ही लढा देताय मुंबईमध्ये मराठी माणसासाठी। आम्ही महाराष्ट्रातले आलेले मराठी नाहीत का? जेव्हा तुमचं आंदोलन मुंबईत चालू असतं तेव्हा हा महाराष्ट्रातील तरुण मराठी वर्ग तुम्हाला महाराष्ट्रातून सपोर्ट करतो। मग तुम्हाला जर प्रश्न विचारत तर तुम्ही सरकारला विचारा, मराठ्यांच्या मागण्या मान्य करा सरकारला, अशी तुम्ही विनंती करा मुंबईकरांनो। आणि लवकरात लवकर
या मराठा समाजाला आपल्या गावाकडे जायचंय तर त्यासाठी एकच पर्याय की तुम्ही सरकारकडे मागणी करा की मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या. एवढंच मी सांगेन तुम्हाला. आमचाही त्रास समजून घ्या. आज आम्ही पुण्यामधून येतोय, काम ऑफिसमध्ये सुट्ट्या टाकून येतो. उद्याच्याला गॅरंटी नाही कंपनी आम्हाला ठेवल का नाही ठेवल. मी स्वतः 3 दिवसाची सुट्टी न सांगता मी म्हणलं मी जाणारच आहे मुंबईला. सुट्टी टाकून आज 3 दिवसानंतर आज आलोय आणि आज इथली कामं आटपून लगेच मी रिटर्न संध्याकाळच्या ट्रेनने पुन्हा मुंबईला जाणार आहे. आम्ही जे सहन करतोय ना त्याच्यासमोर आज जो तुम्हाला त्रास होतोय तो काहीच नाहीये. आणि फक्त निगेटिव्ह बातम्या दाबायच्या मीडियावाल्यांनी काम करू नये एवढीच माझी विनंती आहे. हा फक्त 10% समाजाला आहे आमचा आता तिथं. उद्या जर जास्त त्रास जर झाला, मनोज दादांना काय बरं वाईट व्हायचा आकार दिसला तर संपूर्ण महाराष्ट्र अजून पुन्हा गाड्याच्या गाड्या निघणार आहेत हे ध्यानात ठेवा. नंतरचा तर त्रास तुम्हाला महागात पडेल. आणि सरकारलाही माझी विनंती आहे, मायबाप सरकार आमच्या मागण्या मान्य करा एवढीच विनंती आहे. आणि मी इथंच थांबतो मित्रांनो. जय जिजाऊ, जय शिवराय.